कमळा जोर आहे. आम्हाला वाटलंच नाही नवीन आहे असं का, म्हणजे आम्ही शब्द टाकलं की सुनील दादा लगेच आले तिथे. चांगलं बोलणं चांगलं त्याच्यावर वाटते की माणूस काम करेल असं वाटतं. विकास कामाच्या जोरावर ते बाजी मारतील असं वाटतंय. निश्चितच त्यांच्या कामाचा त्यांचं सामाजिक काम पण आहे आणि शैक्षणिक पण आहे असं आहे. त्यामुळे असं काय नव्हते त्यांच्या कामाबद्दल प्रश्नच नाही. एक तर सुनील पाटील आहेत, बँकिंग क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे. बाजी मारणार असं वाटतंय काय? 101%. आमच्या इकडं भाजपच. आता गेली 25, 30, 35 वर्ष झालं इथं भाजप शिवाय कोणतेही पक्ष आलेला नाही निवडून. म्हणजे भाजपचे वनवे येणारच या भागात. बाजी 100% नव्हे 1,01% बाजी मारणार. आपल्या हाकेला साथ देणारा माणूस आहे. इथं चारही कमळ 100% निवडून येणार. दर्शक नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. इचलकरंजी महापालिका निवडणुकीची जी ही रणधुमाळी सुरू असताना मतदानासाठी अवघे 2 ते 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. 15 तारखेला मतदान आहे तर 16 जानेवारीला मतमोजणी आहे. आणि मग या इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या प्रभागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मी सध्या उभा आहे इचलकरंजी शहरातील या जवाहरनगर परिसरामध्ये, प्रभाग क्रमांक 5 इथल्या नागरिकांच्या आपण आता बोलणार आहोत, संवाद साधणार आहोत. इचलकरंजी परिसरातील या जवाहरनगर परिसरातील राजकारण नेमकं काय म्हणते, या शहराचा विकास कितपत आहे, कशा पद्धतीने इथली लढत होणार आहे, याचा अन्य घडामोडींचा आढावा आपण इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. बघूया इथले काय म्हणतात नागरिक, या भागात कशी होणार आहे ती लढत. महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत आणि या निवडणुका सुरू झाल्यानंतर आता उमेदवार प्रचार करत फिरत आहेत. प्रचारासाठी अगदी 2-3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. कसा पाहिजे तुम्हाला भागातला निवडून येणारा नगरसेवक? आमच्या भागातलं निवडून येणारे उमेदवार म्हणजे आमचे जे चौघे आमचे थांबलेत, बंडू दादा, परत आपले पटेकरी साहेब, सुनील दादा, परत सुनील पाटील दादा, ते असे आम्हाला पाहिजेत का, म्हणजे आम्ही एक शब्द टाकलो आणि त्या शब्दावर आमचे मान्य करून हे लगेच आमचं काम चालू केलेत. हे असे आम्हाला उमेदवार पाहिजेत आणि असे आम्हाला आमच्या भागात पाहिजेत की जे आम्ही शब्द टाकावं आणि आमचं ते शब्द पालन करावं. आम्ही गेलो सुनील दादांना भेटलो, पाटील दादांना, तर लगेच आमचं आम्ही मागणी केले की चालू झाले काम हे आमची. आम्हाला हे असेच उमेदवार पाहिजेत आणि आम्हाला आमच्या भागात असेच नगरसेवक पाहिजेत. ते चौघं जसे आहेत एक गुटीने एक संमतीने असंच आमचं परत आमचं हे चालूच राहणार की असंच राहायला पाहिजे ह्यांनी आणि आमचं काम असं होत जायला पाहिजे. खरंच मग आता तुम्ही चौघांची नावं सांगितला, ही चौघं मनापासून काम करतात का मतं मिळवण्यासाठी काम करतात? नाही, मनापासून हे काम चालू आहे. असं नाही की उडवडीचा शब्द काही नाही. कधी आम्ही कॉल केला तिथे कॉलला असं आम्ही कॉल ठेवत नाही, तो पण आम्ही इथं हजर असतात. ते असं मी बरेचदा बघायला लागले. आता मी कॉल करते की असं हे प्रॉब्लेम आहे की ते आलेत लगेच, आमचं काम लगेच काय असं सॉल्व्ह केलेत ते लगेच त्या गोष्टी. असं नाही की मतामुळे करणार आहे, आम्हाला तर असं वाटत नाही की मतामुळे करतात ते. आता काही ठिकाणी चर्चा असल्याचं आता इथल्या लोकांच्याकडून कळते की सुनील पाटील भागात नवीन आहेत आणि मग त्यांचं कसं होणार आहे निवडणुकीत. काय वाटतं तुम्हाला, ते नवीन कसं वाटतंय काय? आम्हाला वाटलंच नाही नवीन आहे असं का, म्हणजे आम्ही शब्द टाकलं की सुनील दादा लगेच आले तिथे. आम्ही जे शब्द बोललो आणि ते त्यांनी पालन पण त्या गोष्टीचं केलं, त्याबद्दल आम्हाला त्यांनी वाटतच की ते नवीन आहेत असं वाटलंच नाही आम्हाला. ते जुनेच आहेत असं वाटायला की मग आमच्या बरोबर बरेच दिवस आहेत आणि ते काम चालू आहे असं वाटलंय आम्हाला. असं आम्ही म्हणणारच नाही की ते नवीन आहेत, आमच्याकडं जुनेच आहेत आमच्यासाठी ते. आणि त्यांनी येणार आहे 100%. आम्ही हे सगळं ठेवलेलंच आहे की सगळे आमचे महिला ठेवलेले आहेत की हे 4 कमळ हे येणार, त्यात काय हरकतच नाही. मग लोक मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार? माणूस बघणार आहेत. माणूस बघून म्हणजे काय, आता सुनील दादा एक सांगायचं म्हणजे आम्ही ह्या भागात आता आम्ही फर्स्ट टाइम त्यांना भेटलेले होते, त्याबद्दल त्यांना भेटलं असं वाटलं नाही की त्यांना फर्स्ट टाइम भेटलोय. त्यांनी जुनेच आहे असं वाटले आम्हाला आणि ह्यांनी कामं करणारे आम्हाला 100% माहित आहे. कामाच्या जोरावर बाजी मारणार काय ते? मारणार 101% मारणार. 100% आमच्याकडनं सगळ्या महिलांचं आहे की 101% ह्यांनी येणार म्हणजे येणार. काय म्हणलं? 4 सीटा कमळ येणार. येणार खरं? येणार की काय कामं केलं का त्यांनी? केलेत की तेव्हा बी अहो रात्रीची काय बी हुंडे येते की बंडा आणि बाकी जर उमेदवार आहेत की त्या बी आहेत की येतातच. महानगरपालिकेची निवडणुका चालू आहेत, पहिली महापालिकेची निवडणूक आहे. या भागातून निवडून येणारा नगरसेवक तुम्हाला कसा पाहिजे? आमची कामं करायला पाहिजे. आम्ही बोलवलं तेव्हा यायला पाहिजे की बाबा तुमच्या अडचणी समजून घ्यायला पाहिजे. तुमच्या अडचणी आहेत, तिने आलेत, आमच्या अडचणी समजून घेतली, तो उमेदवार हे येतोय. त्यांना काय सांगायला लागत नाही की बाबा तुम्ही मत टाका म्हणायला सुद्धा येत लागत नाही, कारण का त्यांच्या मनानं निवडतात की बाबा माणूस काम करतोय त्याला मत टाकायला पाहिजे, ही माणसं विचार करून टाकतातच. त्यामुळं कोणाला सांगायला लागत नाही, आमचे उमेदवार येणार ते येणार. निवडणार कामं करते असं वाटतंय काय? बोलवल्यावर
येतील की आतापर्यंत तर सगळे यायला लागल्यात ह्याच्या पुढे बी येतील की असं काही नाही वाटणार की बाबा येणार नाही असं काही नाही. त्याने आमचे काम आहेत म्हणलं आम्ही बोलवलं यायला पाहिजे आणि येणार तिने. कुणाचा जोर आहे भागात या? असं आम्ही कुणाचं सांगू शकत नाही. शेवटी सगळी उमेदवारी एकसारखी असतात. हाय आम्ही कुणाच्या बाबतीत असं वाईट काय बोलू कुठल्या शकत पक्षाचा जोर आहे? ते बी मी सांगू शकत नाही. कमळ आता सध्या तर चालू आहे. चारी कमळ येणार. चारी कमळ येणार. मग सांगायला गेलं सांगू शकत नाही का म्हणाला? येणार चारी कमळ. कमळानं काय कामं केलं का इथं? आतापर्यंत आता कमळ येणार. आता त्यांना शब्द टाकल्यामुळे त्याने आल्यातच की. आलं हो बर. कमळाचे उमेदवार कसे आहेत मग? आता आम्हाला तर आता सगळं चांगलं आहे. एक नंबर आहे. त्या कोण कोणाच काय सांगताय? नाही नाव काय एवढं लक्षात येत नाही सांगायला. फक्त चिन्ह बघणार, चिन्ह बघणार. नाव काय बघणारच नाही. नाही, चिन्ह बघणार. कुठलं बघणार चिन्ह? कमळ. कमळ. बंडू आमचं कसं ओळखत असल्यामुळे आम्हाला त्याचं एकट्याच नाव माहिती आहे. आणि बाकीचे नाहीत खरं. आहेत ते खरं माहिती. सुनीलदादा पाटील आहेत हा. आणि जहांगीर पट्टेकर एक आहेत. परत सुनील पाटील. मग ते सुनील पाटील आता या भागात नवीन आलात म्हणा, त्यांचे काम आहेत काय? आम्ही म्हणणार नाही सोडा नवीन आहेत. आता बोलवल्यावर आलं म्हटलं तर आता 4 वेळा ओळख झाल्या म्हटलं ती जुनीच झालीत की. आता नवीन चर्चा चालू आहे सगळीकडे. कोण चर्चा करते आपल्याला माहित नाही. आमच्यासाठी तर काय आता येणारे जे यायला लागल्यात म्हटलं ते जुनीच झालेत. आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. हा काय वातावरण आहे भागात? त्या जोर कोणाचा आहे? जोर कोणाचा आहे? कमळचा. 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 काय केलंय कमळ इकडं? काय काय कामं काय आता करायला लागलेत की कामं. काय कामं करतात? करताय की आता करणारच आहेत आणि कामं करायला येतात आणि केल्याच असतील. निम्म कामं तर आमचं चालूच आहेत. बर. कोण कोण आहेत उमेदवार? 4 उमेदवार आहेत. कोण कोण आहेत? बंडे मुळीक, जहांगीर पट्टेकरे आणि सुनील पवार आणि सुनील पाटील. बर. हे 4 उमेदवार आहेत. कसे आहेत सगळ्यांची कामं मग? एक नंबर म्हणजे एक नंबर आहेत. एक नंबर. का नुसतं कागदावर दाखवतात? नाही 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 करणार. कागदावर दाखवणार ते माणसं गेलं. बर. तसल्या माणसाच आम्ही बोलवत नाही. आत यायला देत नाही. आम्ही पहिला इथं बोर्ड लावलं. जे उमेदवार काम कराल ते आत यायचं. जे उमेदवार काम नाही कराल त्यांनी बाहेर जायचं. मग आता ही निवडणुकीनंतर करतील का काम? करतील की. का नुसतं आश्वासन देणार? नाही नाही 101% काम करणार. बर. ते सुनील पाटील आता या भागात नवीन आला कशी चर्चा आहे तुमच्याकडे? चांगली आहे आमची चर्चा. आम्हाला वाटलं नाही की हे नवीन आहेत असं. आमच्या बरोबरच आमचे साथीदार आहेत असं वाटलं आम्हाला. का नवीन आहेत मग लोक त्यांना काही करणार काय? नाही नाही चुकून बी नाही. संधी देणार? संधी देणार. बर. देणार असं नाही. 4 उमेदवारांनी संधी देणार आम्ही. मग काय लोक निवडणुकीला मतदान करताना माणूस बघणार का त्याचा पक्ष बघणार? माणूस बघणार. माणूस बघणार. आणि बटन दाबताना काय बघणार? कमळ बघणार. कमळ. बर. मग कमळानं ते वरती सरकारनं कामं केलं का चांगली? आता ते सरकार काम केलंय का नाही ते केलंय ते आता सांगायला बसलं तर लई लांबड होते. खरं आता जे आहे का नाही आमची परिस्थिती कमळ हे काम करणार हे नक्की. मावशी निवडणुका चालू आहेत. काय जोर आहे इकडे? कुणा जोर आहे? कमळा जोर आहे. जे तुम्ही कमळाचा म्हणलं काय एवढं कमळाशिव काय आहे ना दुसरं काय नाही तेच दिसतंय. का बरं? कामं चांगले करतात. बर. चांगले होत्यात. काय काय कामं केलं भागात? काय लाईटची गटरीची रस्त्याची हीच कामं. कोण कोण आहेत उमेदवार मग इथं? पंडा मुळीक, पटेकर आणि सुनील पाटील. बर. हे सगळे उमेदवार कशात कामं कशी त्यांची? चांगले चांगले कामं करतात. बर. सुनील पाटलांचं काम इथं आहे का भागात? आता नवीन उमेदवाराचं म्हटलं आता इथून पुढे करतील की. बर. ह्याच्या आधी काय नव्हतीच पण आता त्यांनी इथं आता उभारले म्हटल्यावर करतील कामं. पण नवीन असल्यासारखं वाटतंय होय. नवीन म्हणजे नवीन आहेत. नवीन असल्यासारखं वाटतंय काय? कसं कामं करतील असं वाटतंय बघा. कामं करतात ना? बर. मग लोक त्यांना संधी देणार का यंदा? देणार की. देणार. एक संधी एका त्याला देणार की. बर. सुनील पाटलांचं काम कसं आहे मग? चांगला आहे. चांगलं आहे. बोलणं चांगलं आहे. त्याच्यावर वाटते की माणूस काम करेल असं वाटतं. कसं आहे लोकांशी संपर्क कसा आहे त्यांचा? लोकांबरोबर बोलणं कसं आहे? बोलणं चांगलं आहे. संपर्क चांगला आहे. माणूस चांगले आहेत. बर. बरं वाटतंय. बाजी मारणार काय ते? मारणार की. मग निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे भागातला? चांगला पाहिजे. बर. आता कोण कोण आहे? इथं बंडा मुळीक, सुनील पवार, पट्टेकर, सुनील पाटील आणि आहेत कोण कोण. पारडे कुणाचं वाटतं मग? काय ह्या चौघांच घ्या आणि काय ह्या चौघांचं वाटतंय. कुठला पक्ष आहे? हा पक्ष कुठला यांचा मग? भाजप. बर. आणि विरोधात सुद्धा उमेदवार असतील की? आहेत ते कसे आहेत? आहेत की बऱ्यापैकी. बर. मग काय वाटतं बाजी कोण मानणार असं वाटतंय? काय अंदाज सांगता येत नाही. काका नमस्कार. महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. इचलकरंजीतली पहिली महापालिकेची निवडणूक आहे. काही काय प्रशासक होताना त्या निवडणुका निवडणुका बऱ्या वाटतात का प्रशासक चांगलं वाटतं? निवडणूक पाहिजेच कारण आपलं प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवकाचं पाहिजेच. त्याशिवाय आपले प्रश्न सुटत नाहीत आणि प्रत्येक वेळा आपला माणूस नगरपालिकेत जाऊन आपलं काम सांगू शकत नाही. त्यामुळे
निवडणूक होणे पाहिजे आणि नगरसेवक असणं महत्वाचं आहे. कसा पाहिजे मग निवडून येणार नगरसेवक? प्रत्येक वेळा आपल्या कामाची दखल घेणारा, वेळ प्रसंग वेळ काढून आपलं काय बरं आपले प्रश्न सोडवायला पाहिजे. मग आता या प्रभागामध्ये अशी कामं करणारे आता निवडणुकीला राहिले कोण कोण आहेत? त्याप्रमाणे ह्यामध्ये आता विद्यमानमध्ये आता भाजपमध्ये सुनील पाटील हे पूर्वी ह्या होतेच. त्यांचा कामाचा अनुभव ह्या लोकांना आहेच. आणि जहांगीर पेटेकर आहेत, नंतर मुळी आहेत, नंतर पवार वहिनी आहेत. ते चारही उमेदवार सक्षम आहेतच. तसं पाटील साहेब अशी काही नौके नाहीत. इथं त्यांनी पहिला या भागातून निवडून आलेच होते. त्यामुळे त्यांच्या कामाचा म्हणजे कामाबद्दल माहिती या लोकांना आहेच. असं काय वेगळं काही नाही. आणि तसं ते पवार पण आहेत, तिथले काम करतात. जहांगीर पेटेकर आहेत आणि मुळीक पण आहेत. आता तुम्ही म्हणलात की सुनील पाटील या भागात काही नवीन नाही आहेत, त्यांनी या भागात काम केले. पण काही लोक म्हणतात की सुनील पाटील या भागात नौके आहेत आणि मग ते नौके असल्यानंतर मग त्यांना कसं काय निवडून दिलं जाईल अशी चर्चा सगळीकडे चालू आहे. मग ते नौके त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नौके म्हणतात कसं आश्चर्य वाटते. जो माणूस ह्या विभागातून निवडून आला होता सगळ्यांनाच माहिती आहे. मग काही लोकांना जाणून बुजून हे करायचं असते, प्रचार करायचं असते. नौके असे काय नाही की फाईटच्या भागातले काही नाहीत, या भागातून निवडून आले होते. तेव्हा नौके असे काही नाहीत. आणि त्यांचं कामाची पद्धत या लोकांना माहिती आहे. प्रत्येक वेळोवेळी रस्ते असून, लाईट असून, ते बोरिंग असून, त्यांनी वेळ काढून हे केलेच आहे. असं काही नौके म्हणणं काय नाही. त्यांना या प्रभाग 5 मध्ये मानणारे लोक आहेत का? भरपूर आहेत. आता हा भाग ह्या भागाने त्यांना निवडून दिले होते त्यावेळेला. तर असं काही नौके म्हणून असं काही बोलता येत नाही. मग काय लोक करतात प्रचार, पण त्याचा काही उपयोग नाही. विकास कामाच्या जोरावर ते बाजी मारतील असं वाटतंय. निश्चितच त्यांच्या कामाचा त्यांचं सामाजिक काम पण आहे आणि शैक्षणिक पण आहे असं आहे. त्यामुळे असं काय नौके त्यांच्या कामाबद्दल प्रश्नच नाही. सुनील पाटील फक्त ह्या भागाचीच नाहीत, त्यांच्या कामाचं अख्ख्या इचलकरंजीला माहिती आहे. कुठला भाग ते बघत नाहीत. कुठल्या भागात इचलकरंजीला कुठलाही प्रॉब्लेम असेल ते जातीनं बेरहाल जातात. असं ते त्यांना त्यांच्या व्यक्तीच्या कामावर फक्त भागाचा ठसा नाही, त्यांचं काम पूर्ण इचलकरंजीभर ज्ञान आहे लोकांना. नमस्कार. काय महापालिकेच्या निवडणुका चालू होता, महापालिकेवर काही काय प्रशासक होते ना, आता निवडणूक आहेत. प्रशासक आणि निवडणुका दोन्हीपैकी चांगलं काय वाटतंय? नाही, निवडणुका आवश्यकच असतात. हो, लोकशाहीत निवडणूक आवश्यक आहे. निवडणूक झाल्याच पाहिजेत आणि आता होत आहेत, हे चांगलं आनंदाची गोष्ट आहे. या भागातून निवडून येणारा नगरसेवक साहेब तुम्हाला कसा पाहिजे? काम करणारा पाहिजे. पहिली गोष्ट मूलभूत म्हणा किंवा क्रीडा क्षेत्रात म्हणा, बँकिंग क्षेत्रातले त्यांचे होल्ड पाहिजे. तसे आम्हाला उमेदवार पाहिजेत आणि दिलेले आहेत. बीजेपीने तसे उमेदवार दिलेले आहेत चारही. त्यामुळे एकतर सुनील पाटील आहेत, बँकिंग क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांचं काम तर एवढं चांगलं आहे की काही त्यांचे प्लेयर हे सरकारी नोकरीत पण आहेत आणि बँकिंग क्षेत्रात तर चांगलंच काम आहे, सगळ्या गावाला माहित आहे. त्याच्यानंतर बाकीचे 3 उमेदवार चांगले आहेत. सगळे चांगले. सगळ्यांच्या कामाबद्दल काय सांगाल मग? सगळ्यांची कामं, समाजसेवा सगळ्यांची पूर्वीपासून चांगली आहे. आता जो उभारलेत आणि आता काम करतील असं काही नाही आहे. हे पूर्वीपासून त्याच्यात आहेत 4 उमेदवार. आता मी इथल्या लोकांच्या बोलण्यातून ऐकलं की सुनील पाटील या भागामध्ये यापूर्वी देखील निवडून आले त्या भागातून आणि आता पुन्हा ते निवडणूक लढवत आहेत. पण कुठेतरी सुनील पाटील या भागामध्ये नवीन असल्याच्या चर्चा आहेत. सुनील पाटील या भागामध्ये नवीन आहेत, त्यामुळे त्यांचं काही वेळ सांगता येत नाही असं लोकांना म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? ह्या अफवा उठवल्या जातात. जे विरोधक आहेत त्यांच्याकडून हे अफवा उठवल्या जातात आणि त्यांचं ते भांडवल आहे. त्याच्या पलीकडे काही नाही आहे. सुनील पाटील तुम्हाला नवीन कसं वाटतंय? नाही, फार दोन्ही आहेत. ते तर एकदा इथून निवडून गेलेले आहेत. त्यामुळे काय अडचण, चांगलं काम आहे त्यांचं. संपर्क कसा लोकांवर त्यांचा? फार संपर्क आहे, अगदी घरोघरी संपर्क आहे. प्रत्येक क्षेत्रातून त्यांचा संपर्क आहे. बाजी मारणार असं वाटतंय काय? 101%. विरोधकांचं काय आव्हान असेल? विरोधकांचं काही आव्हान मला तरी काही दिसत नाहीये. त्यामुळे काही अडचण नाही. 4 उमेदवार आमचे निवडून येणार. पक्ष बघून निवडून येणार का माणूस बघून निवडून येणार? नगरपालिकेच्या इलेक्शनला काय असते, पक्ष तर असतोच, पक्ष हा मोठाच असतो, पण माणसावर पण बऱ्याच काही डिपेंड असतं. त्यामुळे माणूस म्हणून पण ते सगळे निवडून येतील, काही अडचण. निवडणुका महापालिकेच्या लागलेल्या आहेत, जोर अगदी इचलकरंजी दिसतोय. काय सांगाल या निवडणुकीमध्ये निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे? चांगला पाहिजे. आमच्या काय गरजा असेल त्या सांगितलं तर आम्ही मान्य करायला पाहिजे. त्यांनी तशी परत आम्हाला सोय करून द्यायला पाहिजे. पाणी म्हणा, गटरचे साफ करणे, रस्ते वगैरे आम्ही काय सांगेल ते त्यांनी व्यवस्थित करून द्यायला पाहिजे, एवढीच आमची इच्छा आहे. मग आता काय उमेदवार यायला लागले तुमच्यावर पोहोचलेलं आश्वासन काय द्यायला काय? हा, येतेच की आम्हाला, म्हणजे असतेच की हेच की आतवाद तुमचे काय असेल ते सांगा, गरजा आम्ही पूर्ण करतो. असं काय मग निवडून लोक करतील असं वाटतं?
करतील की आता ते सांगितल्यात म्हटल्यावर तेवढं तरी करणारच की आता तेवढं म्हणजे आपल्या भागात आता 5 वर्ष त्यांनी येणार म्हटल्यावर करायलाच पाहिजे त्यांनी. कुणाचा जोर वाटतोय भागात? आहे की म्हणजे सगळ्यांचाच आहे तसं काय म्हणजे भाजपचं जे आहे सुनील पाटील सरांचं आहे, परत हे पवार साहेबांचं मॅडमांचं आहे, पट्टेकरी हे आपल्या पहिला निवडून आलेले ते पाटील म्हणा पट्टेकरी आहेत सगळे चांगले उमेदवार सगळे. सुनील पाटलांबद्दल काय सांगाल? काय ते नवीन आहेत का जुने आहेत? नाही पहिला निवडून आलेलंच आहे त्यांनी, बँकिंग क्षेत्रात आहे, क्रीडा क्षेत्रात आहेत, चांगलं आहे त्यांची कामगिरी वगैरे चांगले व्यवस्थित चांगले व्यवस्थित म्हणजे आमच्या मागण्या वगैरे विचारतात, सांगतात, मान्य करतो म्हणून सगळं सांगितलं. मग त्यांना जनता इथली संधी दिली असं वाटतंय काय? हा देतील की, द्यायलाच पाहिजे तसं आपलं म्हणजे आहेच त्यांचं ते कर्तृत्व आहे तसं. कुठेतरी ते नवीन असल्याच्या अफवा इथे उठवल्या जातात, काय वाटतंय? नाही अफवा वगैरे काय नाही, आता पहिला आता इथून निवडून आलेलेच आहेत त्यांनी, अफवा कशी असेल, ह्याच्या आधी भाजपमध्ये येऊन निवडून आलेलेच आहेत त्यांनी. काय सांगाल कशी लढत होणार आहे या भागात? चुरशीचे असणार आहे खरं. मेन म्हणजे आमच्या इकडं भाजपच आहे. का बरं तुमच्यावर भाजप आहे? हो, आम्ही पहिल्यापासून भाजपलाच मत देते. आमची गल्ली पूर्ण भाजपची. कशामुळे गल्ली भाजप आहे? असं काय म्हणजे सगळ्यांचं सहकार्य आहे गल्लीला. म्हणजे गणपती असो, कुठला कार्यक्रम असो किंवा कुठले अडचण आली तरी सगळे म्हणजे येतात लगेच धावून. एक फोन केला की लगेच हजर झालेले असतात. म्हणजे अडचणीच्या वेळेस त्यांनी येणं हे जास्त महत्वाचं आहे ना, त्याच्यामुळं भाजप. नाही, खरं आता जे भाजपचे उमेदवार राहिले आहेत त्या निवडणुकीत ते मनापासून कामं करतात का मतं मिळवून म्हणून कामं करतात? नाही मनापासून कामं करतात. हो, कोण कोण आहेत उमेदवार? आता पटेकरी आहेत आणि सुनील पवार आहेत, सुनील पाटील आहेत आणि आता हे नवीन उभारले त्यांनी. त्यांचं म्हणजे जास्त इकडं संपर्क नाहीये. काय ते महाडी महाजा काय ते, महाडी काय ते मग आता हे सगळ्या उमेदवारांची कामं चांगली आहेत काय ते? महाजन. सगळ्या उमेदवारांची कामं चांगली आहेत काय ते? हा हो आहेत. सुनील पाटलांच्या कामाबद्दल काय सांगाल? मुळे काय ते सुनील पाटलांच्या कामाबद्दल काय सांगाल? चांगले आहेत. लोकांची संपर्क आहे त्यांचा? हो आहे, चांगला आहे संपर्क. बाजी मारतील असं वाटतंय काय? हो मारतील. जोर आहे ना इकडे? जोर आहे. आता गेली 25, 30, 35 वर्ष झालं इथं भाजप शिवाय कोणतेही पक्ष आलेला नाही निवडून. जरी बॅकग्राऊंड जर बघितला मागील, आज 30, 35, 40 वर्ष झाला असतील, नाही तर 25, 30 वर्ष भाजप शिवाय इतर कोणतीही व्यक्ती इथं आलेली नाही निवडून. आणि इतर जर म्हणला आता ही 4 उमेदवार आहेत ते आपली येथील म्हणजे भाजपचे वनवे येणारच या भागात. 5 इचलकरंजीमध्ये 5 प्रभाग नंबर 5 मध्ये 5 प्रभाग मध्ये 4 कमळ हे पॅनल टू पॅनल वनवे निवडून येणार. कोण आहेत उमेदवार? उमेदवार 5 सतीश वसंतराव मळीक, 5 वैशाली सुनील पवार, 5 झुलेखा जहांगीर पटेकरी आणि 5 सुनील सातगोंडा पाटील. आता सुनील सातगोंडा पाटील जर म्हटला तर नवीन तर ती व्यक्ती नाहीत, पहिला इथून निवडून गेलेले. त्यांचं सहकार क्षेत्रात बाकीचं आपलं बँकिंग क्षेत्र असू दे, बाकीचं आपलं टेक्सटाईल असू दे, परत कॉलेज क्षेत्र असू दे, शैक्षणिक क्षेत्र असू दे, प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाला मदत ज्या पद्धतीनं मदत करता येईल त्या पद्धतीनं मदत केलेली आहे. त्यामुळे इथं 4ही सीटा जवळपास बघितला तर मागचा इतिहास आणि आत्ताचा पण भाजप शिवाय कोणतीही सीट आलेली नाही. टोटल कमळ. तर कुठेतरी सुनील पाटील या भागात नवीन असल्याचं म्हटलं जातं, ते या भागात नवीन आहेत, त्यांना इथं कसं स्वीकारायचं असं काही ठिकाणी म्हटलं जातं. तुम्ही काय सांगाल? लोकांची चर्चा ही असली तरी काही त्याचा उपयोग होणार नाही. नवीन तर नाहीत. आता इथं जरी आता प्रत्येक भागात जावा, तिकडच्या कोणत्या तरी भागात गेले तर ते म्हणणार इकडचा उमेदवार नवीन आहे, अशी चर्चा चालू राहणार. पण सुनील पाटील साहेब नवीन तर नाहीत. इथून आता 2011ला निवडणूक झाली त्यावेळेला इथून निवडून गेलेलेच. पण त्यानंतर काही काळानंतर 5 वर्षानंतर आपलं लॉकडाऊन, करोना हे चालू झालं, त्यामुळं स्थगिती आली. प्रभाग चेंज काय होतच राहणार आहेत, त्यामुळे माणूस इकडे तिकडं होणारच आहे. पण त्यांचं कार्य तर कायम चालूच होतं. बाबा आम्ही एखादा वेळी फोन केला, काहीतरी बँकिंग काम निघालं, शैक्षणिक काम निघालं, परत बाकीचे आणि कोणत्याही क्षेत्रातलं काम निघालं तरी आमचं आजपर्यंत काम झालेलं आहे. मग नवीन आहे तसं का म्हणलं जातंय? नवीन आहे तसं का म्हणलं जातंय? नवीन आता बघा, कोणीतरी म्हणणार एक व्यक्ती 15,000 व्यक्तीजवळ पोहोचू शकत नाही, काहीतरी कोणत्या तरी माध्यमातून पोहोचतोय, असंच वैयक्तिक पोहोचू शकत नाही. आज आम्ही बाबा चला आमच्या मित्राचं काम आहे, आम्ही तिथं घेऊन गेलो. गेल्या 4 वर्षापूर्वी 5 वर्ष आमचं विचारलं नाही तुम्ही कुठून आला, आम्ही सांगितलं इथून आलो.
मग त्यांनी काय तिकडे होते, पण इथलं काय काम करायचं त्यातलं काय आमचं काम बिंदास केलं त्यांनी, काही विचार नाही. ना विचारलं ठीक आहे तुम्ही इथे जावा, आमचे काम करून गेले तिने. कुठलेही काम तटलेलं नाही आमचं. बाजी मारतील असं वाटतंय काय? बाजी 100% न 1,01% बाजी मारणार. इथं चारही कमळ 100% निवडून येणार. मित्रा काय चाललंय? काय नाही चाललंय, आता इचलकरंजीत निवडणुकीत सर्वत्र चालू आहेत. त्याचं जे वातावरण जिकडे जाईल तिकडे तेच वातावरण आहे. आपलं काय वातावरण? आपले की आता सगळेजण आपापल्या तऱ्हेने आपापल्या प्रभाग 5 मध्ये काय चित्र आहे? प्रभाग 5 मध्ये पण आता चुरशीची लढत चालूच आहे. आता आमच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपचे सर्व उमेदवार आहेत. आपले जहांगीरराव पटेकर आहेत, सुनील पवार दादा आहेत, सुनील पाटील साहेब आहेत, त्याच्यानंतर सतीश मुळे दादा आहेत. याची सगळ्यांचं वारं जोरात आहे. कामं कशी त्यांची? कामं काय, आता ही जी चारीपैकी आता जी 3 उमेदवार आहेत ते आपल्या भागातलेच आहेत. जे नवा चेहरा आहे तो आम्हाला आता सुनील पाटील साहेब आहेत. आणि सुनील पाटील साहेब काय म्हणजे दिग्गज नेते आहेत. मोठमोठ्या संस्था, मोठमोठ्या शाखांमध्ये ते संचालक, त्याच्यानंतर चेअरमन या मोठ्या मोठ्या पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्या मार्फत भागाचा विकास आणि जे आपली तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी काहीतरी योग्य मार्गदर्शन त्यांच्याकडून होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. सुनील पाटलांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं यापूर्वी असं म्हणलं जातंय. त्या भागातून ते यापूर्वी निवडून आले होते. 2011 साली ज्यावेळी इचलकरंजीमध्ये पण ज्यावेळी 4 उमेदवारांचा ज्यावेळी वाढ पडला होता त्यावेळी पण ते आमच्या भागामध्ये निवडून आले होते 2011 साली. मग नवीन कसं वाटतंय काय? नवीन असं म्हणता येत नाही, पण काही ठराविक लोकांना असं वाटतं की ते नवीन चेहरा आहे. कारण मध्यंतरी 2016 नंतर निवडणूक पार पडली. त्याच्यानंतर लॉकडाऊन नंतर आता गेल्या 6 वर्षानंतर आज निवडणूक तिथे आता निवडणूक होत आहे. त्यामुळे हा मोठा गॅप आहे लोकांसाठी. त्यामुळं तसं थोडंफार वाटू शकतं लोकांना. त्यांची कामं कशी आहेत? पण कामं चांगलीच आहेत. त्यांचं नाव आहे आणि ते सर्वांनाच माहिती. पण माणूस म्हणून लोकांशी त्यांचा परिचय कसा आहे? माणूस म्हणून चांगलं. आता आम्ही ऑफिसमध्ये वगैरे जातो बघतोय, त्यांचा मित्रपरिवार असू दे किंवा कोणी येते त्यांच्याकडून आम्हाला हेच ऐकायला मिळते की माणूस मोठा आहे, माणूस खूप चांगला आहे, तुमच्या भागाचा विकास होणार, तुमच्या भागातल्या सर्व लोकांना त्याचा फायदा होईल, त्यामुळे तुम्ही परिपूर्णपणे लक्ष द्या असं ते चालू. निवडून आलं ते कामं करतील असं वाटतंय? करतील की. निवडून आल्यानंतर काय करणार नाही, करतील की नाही. त्यांनी दिलेले शब्द लोकांना ते सांगत आहे म्हणल्यावर ते शब्द पाळतील असे आम्हाला पण विश्वास आहे त्यांचा. मारणार काय बाजी? मारणार की. नमस्कार. काय सांगाल? इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत, लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पहिली महापालिकेची निवडणूक आहे. कसा असावा निवडून येणारा नगरसेवक भागातला? आपल्या भागाचा विकास करणारा असावा एकतर पहिले बेसिक. आणि आता बीजेपीचे जे 4 उमेदवार आहेत त्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे सुनील पाटील हे आमच्याकडे ऑलरेडी 1 टर्म होते. त्यांनी बराच चांगला विकास केलेला आहे, माहिती आहे ते सर्वांना. आणि त्यावेळेला ज्या काय आमच्या अडचणी होत्या त्यांनी सोडवलेल्या आहेत. त्यामुळे ह्या वेळेला सुद्धा बीजेपीचे 4 उमेदवार येतील. सुनील पाटील भागात कुठं नवीन असल्याचं म्हटलं जातं, तुम्ही काय सांगाल? काहीतरी फेक नेरेटिव्ह आहे म्हणायला हरकत नाही. ऑलरेडी त्यांनी आमच्या भागात काम केलंय ना. आणि त्याच्यानंतर परत सुद्धा ते 5 वर्ष नगरसेवक होते, म्हणजे टोटल 10 वर्षाचा त्यांना अनुभव आहे. आणि राहुल साहेबांचे ते चांगले राईट हँड असल्यासारखे आहेत. त्यामुळे आमच्याकडे काय निधीला कुठली कमतरता पडेल असं मला तर काय वाटत नाही. त्यामुळे ते निवडून येणं गरजेचं आहे, ते येतील, 100% येतील. मग काय म्हणतात असं ते नवीन आहेत? काय वाटतं तुम्हाला? विरोधकांना काहीतरी एक कोलीत पाहिजे की बोलायला, म्हणून बोलतो, बाकी काही नाही. कामं कशी आहेत सुनील पाटलांची? फार चांगले आहेत. माझा वैयक्तिक अनुभव तर सुंदर आहे. आपल्या हाकेला साथ देणारा माणूस आहे सर्वांच्या. अगदी. लोकांशी संपर्क कसा आहे मग? चांगला आहे, उलट चांगला. आणि कुठल्याही समस्येला घेऊन गेला तर त्याला लगेच ते हे देतात, साथ देतात. या निवडणुकीत विरोधकांनी काय आव्हान असं वाटतंय ना त्यांना? मला तर काय वाटत नाही. हे काय नेरेटिव्ह पसरवलेलं आहे त्यांनी, पण मला तर काय आव्हान असं वाटत नाही. बाजी मारणार 100% अगदी. लोक मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार? नाही, माणूसच बघायला पाहिजे. कारण आपला कसं आहे, ह्या स्थानिक लेवलच्या निवडणूक आहेत, आपल्या भागातली कामं किंवा काय आपल्या ज्या समस्या आहेत त्यासाठी आपला माहितीचा माणूस आणि पूर्वीचा अनुभव आहे ना आम्हाला. त्यामुळे सुनील पाटील येणार. काय सांगाल? महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, उमेदवार आता अगदी पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत, प्रचाराचे 2 दिवस राहिलेले आहेत. या भागातून निवडून जाणारा नगरसेवक कसा असावा? आता आमच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये तर सुनील पाटील साहेब आहेत, जुलेखा पट्टेकर आहेत, वैशाली पवार आहेत, सतीश मुळे आहेत, बंडूदादा आमचे. तर काम तर आता सगळं चांगलंच आहे, चालूच आहेत कामं. नागरिकांची कामं वेळेवर होतात सगळे. आणि सुनील पाटील साहेबांचे संबंध तर आमच्या भागाशी
फार पूर्वीपासूनचे आहेत, चांगले संबंध आहेत, प्रतिसाद चांगला आहे. हे सगळे कुठल्या पक्षाचे आहेत? भाजपचे आहेत. आता तुम्ही म्हणलात की सुनील पाटील साहेबांचा आमच्या भागात चांगला संपर्क आहे, पण कुठं आता काय म्हणलं जातं की सुनील पाटील या भागात नवीन आहेत, मग ते नवीन आहे असं तुम्हाला वाटतंय काय? हे नवीन असलं तर कसं असते, नागरिकांचं काम होणं महत्वाचं असते. नवीन आणि जुन्याचा काही प्रश्न नसतो. मग या भागाशी संपर्क आहे त्यांचा? आहे, चांगला संपर्क आहे, चांगला संपर्क. या भागात त्यांनी काही कामं केलं? आहेत, चालू आहेत कामं चालू आहेत कामं. मग लोकांचा संपर्क त्यांचा कसा आहे? लोकांशी संपर्क आहे, चांगला आहे त्यांचा संपर्क, चांगला आहे त्यांचा. लोकांची गाठीभेटी असतात, चालू आहेत. प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या, त्यांच्याशी आपण संवाद साधला आणि नक्कीच या भागामध्ये विकास कामाच्या जोरावर ही लढत होणार आहे. ज्याची या भागामध्ये विकास कामं चांगले आहेत त्यालाच लोक प्राधान्य देतील. मग तो चेहरा नवीन असो किंवा जुना असो, ज्याची कामं चांगली, ज्याचा लोकांशी संपर्क चांगला, त्यालाच इथली जनता निवडून देणार असल्याचं इथल्या लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. कॅमेरामॅन राहुल सह मी कुणाल, KK न्यूज, इचलकरंजी.